सुमेध हा उत्कृष्ट नर्तक आहे, हे काही मी वेगळं सांगायला नको. जेव्हा भावना एखादा नर्तक दाखवतो त्याच्यामध्ये काय स्पेशालिटी असते? बेसिकली खूप इम्पॉर्टंट असतं. मी ॲक्च्युली सुरुवात केली पॉपिंगपासून. पॉपिंग ही स्टाईल मी जेव्हापासून शिकत आलो, यूट्यूबवर बघून मी शिकायचो. तर त्यामध्ये बेसिकली इमोशन्सला स्कोप नसतो. ते बेसिकली फक्त बीट्स आणि त्यावर असायचं. जेव्हा मी डान्सिंग डान्स वगैरे जे सगळं सुरू केलं तेव्हा मला जाणवायला लागलं की किती काय आपण खेळू शकतो इमोशन्स थ्रू. तर एक मी ॲक्ट केला होता DID मध्ये, स्प्लिट पर्सनॅलिटी. बरं. तर तेव्हा ॲक्च्युली नॉर्मल स्टेटमध्ये मी तो करू शकत नव्हतो, कारण तो फ्रस्ट्रेशन जो पाहिजे होता मला तो मिळत नव्हता. आणि मला कोरिओग्राफरनी सांगितलं की तुला फ्रस्ट्रेटेड राहायचं आहे, कारण तू वेडा आहेस. एका लाईनमध्ये तू बोलतोयस की मी ह्याला मारून टाकलं, दुसऱ्या लाईनमध्ये बोलतोयस मी नाही मारलं. बरं. स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. बरं. तर त्यावेळेला ते ॲट अ स्टेट म्हणजे स्टेबल माइंडनी होऊ शकत नव्हतं. तर मी पर्पजली, आणि तेव्हा नवीन होतं माझ्यासाठी इमोशन्स पकडलं. तर तेव्हा मी स्पेशली स्वतःला जरा परफॉर्मन्सच्या आधी 4-5 जोरजोरात थोबाडीत मारून घेतल्या आणि मी चांगला मजबूत फ्रस्ट्रेट झालो. आणि मग जो मी तो ॲक्ट केला, मला तेव्हा कुठेतरी जे पाहिजे होतं ॲग्रेशन ते तिथे मिळालं. बरं. आणि असं डान्समध्ये बघितलं तर म्युझिक, इट कम्स टू म्युझिक अगेन. कारण म्युझिक तुम्हाला त्या फील्डमध्ये घेऊन जातं. या मूवीमध्ये पण आम्ही कुठल्या सीन्समध्ये जायसाठी आम्ही म्युझिकचा खूप वापर केला. आम्ही आधी ऐकायचो आणि त्या प्रकारचं म्युझिक रोहितने पण केला, मीही केला. आणि ते म्युझिक आम्हाला त्या मूडमध्ये घेऊन जातं. अच्छा. मग तसं आम्ही ते सीनमध्ये काही काही करू शकतो. मला तुला प्रश्न असा विचारायचा, या मांजा चित्रपटामध्ये तुझी जी भूमिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक स्प्लिट आहे, हां, की तू खरा कोणता हेच आम्हाला कळत नाही. तर तेव्हा उपयोग झाला का रे याचा? ॲक्च्युली खूप झालं. हैदर मूवी मधलं गाणं होतं आओ ना, अरे आओ ना केतन, ते जे मला पाहिजे होतं एका पर्टिक्युलर सीनसाठी, ते मी आता नाही सांगू शकणार कुठलं. त्या सीनसाठी मी स्पेशली म्युझिक ऐकली आणि कंटिन्युअसली 7 ते 8 वेळा मी एकच गाणं ऐकलं. मग मी दुसरं शिफ्ट केलं. आणि ते जे मला पाहिजे होतं, कॅरेक्टरची एक USB आहे की प्रत्येकाचं काहीतरी असतं की एक कोणाला बोलायला आवडतं, कोणाला ऐकायला आवडतं, कोणाला जे मनाला वाटेल ते करायला आवडतं. तर तशी या कॅरेक्टरची USB आहे जी मला समजली. आणि त्यासाठी खूप कॉन्फिडन्स खूप हाय आहे या कॅरेक्टरचा. आणि ते वाढवायसाठी काही आम्ही गोष्टी केल्या ज्या म्युझिक मधून मला मिळाल्या. तो एक कॉन्फिडन्स की मला पाहिजे का मला इथं मारायचं, मारणार, मी परत मारणार, हा कॉन्फिडन्स मला त्यातून मिळाला गाण्यांच्या मधून. अशा पद्धतीने तुम्ही गाण्यांचा ऍक्टिंग मध्ये वापर केला. हो. क्या बात आहे, क्या बात आहे.